नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती। मी विजयदुर्गाचा व्हिडिओ तुम्हाला 2 पार्ट मध्ये दाखवणार आहे। चला तर आपण सुरुवात करू आपल्या किल्ल्याच्या सफारीला। मित्रांनो, हे बघा आपल्या कोकणातले रस्ते किती सुंदर आहेत। तर कडेने पाहू शकता आपल्या किती सुंदर आंब्याच्या बागा आहेत। मित्रांनो, पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बोटीचा सफर। ह्या सफर मध्ये आम्ही गाईड घेतला होता आणि त्यांनी आम्हाला किल्ल्याची अशी खूप छान माहिती दिली। माहितीसाठी तुम्ही ना व्हिडिओ छान होणार आहे खूप, त्याच्यामुळे एंड पर्यंत चांगला बघा तुम्ही व्हिडिओ। हम बोट में है अभी। पाच एकर मध्ये होता, त्याला 12 एकर 19 गुंठ्यामध्ये वाढून किल्ल्याचे क्षेत्रफळ केलं 17 एकर 19 गुंठे। त्यावेळी त्याला तिहेरी तटबंदी दिली। समोर बघू शकता 3 तटबंदी असलेला किल्ला, त्याला चिलकती तटबंदी म्हणतात। वॉल्टर बून नावाच्या इंग्रजाने या किल्ल्यावरती सतत 3 दिवस मारा केला, तरी या किल्ल्याची एकही भिंत ढासळली नाही। म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला रॉक ऑफ जिब्राल्टर, दगडापासून बनलेला अभेद्य किल्ला। जशी जिब्राल्टरमध्ये बघा जिब्राल्टर म्हणून नदी आहे, ती कोणी पोहून पार करू शकला नाही, तसा हा किल्ला आहे, कोणी जिंकून पार करू शकला नाही। जे घरासारखा भाग दिसतोय, कमानी दिसते लाकडी कमानीवरती, तो नगारखाना आहे। सनई चौघडे वाजले की जो मुख्य प्रवेशद्वार असायचा तो बंद किंवा उघडला जात असे। जो नगारखाना आहे त्या नगारखान्याच्या बरोबर खाली मुख्य प्रवेशद्वार आहे, त्याचा जो आकार आहे, शेप आहे, सी टाईपचा आहे, गोमुखी प्रवेशद्वार म्हणतो। जरी शत्रूने जमिनीवरून किंवा पाण्यातून हल्ला करायचा म्हटलं तर तो आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपण गमवू नये म्हणून त्याचा आकार सी टाईपचा ठेवला। कोणत्याही जलदुर्गावरती तुम्ही जा, तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार हे असंच दिसून। जे तटबंदी लागून बघा बुरुज दिसत आहेत, ते एकूण 27 बुरुज आहेत। हे जे समोर दिसतोय त्यांना बुरुज म्हणतात। त्या किल्ल्यावर एकूण 27 बुरुज आहेत, पाण्याच्या बाजूला 18 तर आतल्या बाजूने 9। या बुरुजावरती एक भुयारी मार्ग आला आहे। जे समोर माणसं दिसत आहेत त्या बुरुजावरती आली। त्या बुरुजावरून या सागरी किनाऱ्यावरती लक्ष ठेवला जायचा, त्यावेळेचा शब्द टेयानी केलायचा। या बुरुजाचं तुम्हाला सांगतो पुढे, ते समोर बघा तो माणूस येतोय बघा। आता ते कोपऱ्यामध्ये बघा दगड आहे, त्या दगडाच्या मागे एक भुयारी मार्ग आलाय बघा कोपऱ्यामध्ये। लुटलेला अन्नधान्याचा साठा किंवा जो दारुगोळ्याचा साठा असायचा तो या मार्गाने आत नेला जायचा। ही जी समोर बाजूला ही दिसते बघा तटबंदी सारखा, इथे छोट्या छोट्या बोटी पडाव, त्यांना त्यावेळेचा शब्द त्या होडींना म्हटलं जायचं। या पडावातून इथे जे लुटलेला अन्नधान्याचा साठा किंवा दारुगोळ्याचा साठा इथे जमा केला जायचा आणि या भुयारी मार्गाने आत नेला जायचा। किंवा जर शत्रूने हल्ला केला तर या पळवाटीने आपण पळू शकतो, असा त्यावेळेचा गनिमी गावा। ते समजू नये म्हणून त्याच्या आडोशाला दगड लावलाय, म्हणजे जरी आपण इथून आलो तरी आपल्याला तो आता भुयारी मार्ग दिसणार नाही, अशी त्याची रचना केली। हा जो मगाशी मी बुरुज म्हटलो त्या बुरुजाचं नाव आहे खुबलडा 12 तोफा बुरुज। त्या बुरुजाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या बुरुजावरती गेला तर तुम्ही बघाल 6 तोफांचा मारा केला जाऊ शकतो त्या किल्ल्यावरून, म्हणजेच त्या बुरुजावरून। तो मागचा ती माणसं आहेत ना ती, त्या बुरुजावरून 6 तोफांचा मारा केला जाऊ शकतो। पण ज्यावेळी युद्ध झालं होतं त्यावेळी त्या युद्धामध्ये त्या बुरुजावरून 12 तोफांचा मारा केला गेला होता, म्हणून त्याला नाव पडलं खुबलडा 12 तोफा बुरुज। चुना, गुळ, नविलेरी विटे, शिसे याच्या साहाय्याने मिस्त्र्यांकडून म्हणजे बुजवलेलं आहे। कोणत्याही केमिकलचा न वापर करता। किल्ल्याला 820 वर्ष पूर्ण झाली, 821 वर्ष चालू आहे। जे किल्ल्याच्या तटबंदीला बघा वरती एकदम टोकाला खिडक्यांसारखा भाग दिसतोय, त्यांना फांजा म्हणतात। तो गोळ्यांचा मारा केला जायचा। आणि
त्याच्याच खाली जे दिसतात आयताकृती त्यांना जंगी म्हणतात. लांब नळ्याच्या बंदुकी किंवा धनुष्यबाणाने मारा केला त्याचा. जे मेन डोर आपण मगाशी म्हणालो तिथे जे असेच जे जंगी आहेत म्हणजे जे आकार दिसेल तुम्हाला तसे आहेत, त्याच्यातून तेल पण टाकलं जायचं. जर शत्रू आला तर त्याच्या अंगावरती तेल ओतल्याने तो भाजून मरण पावायचा. जे समोर दिसतंय लाईट हाऊस आहे. संध्याकाळची वेळ झाली, सूर्यास्त पडला, काळोख झाला की त्याच्यावरती एक सांकेतिक चिन्ह म्हणजे रेड सिग्नल पेटतो. ज्या मासेमारीच्या म्हणजेच फिशिंगच्या बोटी, टुरिस्ट बोटी म्हणजेच प्रवासी बोटी ज्या पाण्यामध्ये प्रवास करतात त्यांच्यासाठी एक सांकेतिक खुणा म्हणून त्याचा वापर केला जातो. जो आपल्या आता या साईडला बघा राईट हँडला जो दिसतोय तो रत्नागिरी जिल्हा, ह्या साईडला हा जो पूर्ण परिसर दिसतोय तो रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. आता आपण होतो तो सिंधुदुर्ग जिल्हा. या खाडीमुळे 2 जिल्हे विभागले गेले आहेत. प्राचीन काळात त्याला नाव होतं कोकण प्रांत. आता कोकण म्हणजे रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यांना ओळखलं जातं. प्राचीन काळात त्यांना नाव होतं कोकण प्रांत. हा जो समोरचा डोंगर दिसेल बघा, जो समोरचा डोंगर तो जैतापूर अणुजा प्रकल्प नाव ऐकलं असेल. त्याला फसवा किल्ला किंवा फसवा बुरुज म्हणतात. त्याचा जो आकार आहे, शेप आहे, सेम किल्ल्याची तटबंदी आहे तशी त्याची तटबंदी आहे बघा. म्हणजे जरी शत्रू पाण्यातून या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी चालून आला तर तिकडे आक्रमण करून फसून द्यायचा, म्हणून त्याला म्हणायचे फसवा बुरुज. असा त्यावेळेचा तो गनिमी कावा. आता ही आपण आहोत ती खाडी आहे, उदाहरणार्थ नदी आणि समुद्राचा संगम झाल्यावर तिला खाडी म्हणतात. ही बॅकवॉटर आहे, इंग्लिशमध्ये शब्द आहे तिला. ही जी बॅक साईडला दिसते ते बॅकवॉटर आहे. NH66 आपला नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा. त्या मुंबई गोवाला एक छोटंसं गाव आहे खारेपाटण म्हणून. त्या खारेपाटण गावापर्यंतची खाडी आहे 54 किलोमीटरची. ही बॅक साईडला दिसते ती. आणि जे समोर दिसतंय ते अरेबियन सी म्हणजेच अरबी समुद्र. म्हणजे आता जसं आपण या किल्ल्याच्या बाहेर आलो तसं आपण अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्रात प्रवेश केला. जो नदीचा गाळ असतो, चिखल असतो, त्याच्यामुळे हे जे दिसते बाजूचं पाणी ते जरासं डार्क झालंय, लालसर झालंय बघा. आणि जे समोर दिसते बघा क्षितिज समांतर रेषेत ते समोर दिसतंय ते निळसर आहे समुद्राचं पाणी. हे समोर बघा आहेत बघा तटबंदीला लावल्यासारखे जे 2 दगड आहेत बघा, तिथे आडवी पाण्याखाली भिंत आहे व्ही आकाराची 100 मीटर लांबीची. भिंत बांधण्याचे कारण की जे इंग्रज पोर्तुगाल डच आले ते पाण्यातून आले. मराठ्यांना जी भीती होती ती पाण्याची होती. त्यावेळी मराठा दल आरमार उभा केलं. मराठा दल आरमार म्हणजे काय तर जहाजं बांधली, पण ती एवढी मोठी नव्हती. म्हणून त्यावेळी अशी एक महाराजांनी युक्ती वापरली की त्याच्या पायाखाली चक्क पाण्याखाली भिंत बांधली, अंडर वॉटर वॉल. जर इंग्रज या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी चालून आला किंवा जर शत्रू या किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी चालून आला तर या भिंतीला आदळून जलसमाधी पावायचा. कारण त्यावेळची जी शत्रूची जहाजं होती ती शिडाची होती, लाकडी, वाऱ्याच्या साहाय्याने वेगात वाहत यायची. त्यांचा तळा व्ही आकाराचा असायचा, खालीच तेवढ्या पाण्या वरती असायच्या बघा. त्यामुळे त्या येऊन भिंतीला आदळून जलसमाधी पावायचा. पण जी मराठा आरमार दलाची जहाजं होती ती आपल्या पायाखाली बघा जसा तळ सपाट आहे तसा तळ हा सपाट असायचा. त्यामुळे त्या भिंतीवरून सहज पार होत होते. आकाराने छोट्या पण वेगात धावणाऱ्या. आपला बघा जसा पायाखाली तळ सपाट आहे तसा सपाट असायचा. जे बघा समोर घरासारखं दिसतंय वरती बघा, जे घरासारखं दिसतंय 2 मजली आहे, 2 माळ्याचं आहे. जे खालती आहे ते धान्य कोठार, शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचं 350 वर्षापूर्वीचं. आणि जे वरती आहे ते इंग्रजांनी टुरिस्ट लोकांसाठी केलेली राहण्याची सोय आहे. ते आता 150 ते 200 वर्षापूर्वीचं. म्हणजे जे वरती गेलं आहे बांधकाम ते अत्याधुनिक आहे. महाराजांनी पाण्यातून त्या किल्ल्यावरती काहीतरी मराठ्यांवरती हल्ला केला आणि त्यांना वाटलं की आपल्याकडून हा किल्ला जातोय. त्यावेळी त्या मराठ्यांनी त्या तलावाला असं एक छिद्र केलं, कितीही पाणी होतं किंवा कितीही पाऊस पडू दे त्या तलावामध्ये एकही पाण्याचा थेंब साचत नाही, पूर्णपणे कोरडा आहे. किल्ल्यावर गेला तर बघू शकाल पूर्णपणे कोरडा आहे. जे तलाव आहे त्या तलावाच्या समोर साहेबांचे ओटे म्हणून एक पॉईंट आहे. हे जे तलाव आहे हे घर आहे, त्या घराच्या बाजूला तलाव आहे, त्या तलावाच्या समोरच साहेबांचे ओटे म्हणून एक पॉईंट आहे. साहेबांचे ओटे म्हणजे जो आपण हेलियम ऑइल भरतो बघा, फुग्यामध्ये जो वायू भरतो त्याला हेलियम ऑइल म्हणतात. त्या हेलियम ऑइलचा या किल्ल्यावरती शोध लागला आहे. सर लॉकियर याने शास्त्रज्ञांनी 18 ऑगस्ट 1868 या किल्ल्यावरून हेलियम ऑइलचा शोध लावला आहे. म्हणून या किल्ल्याला हेलियम ऑइलचे पाळणाघर तसेच जेवढे जलदुर्ग आहेत त्या जलदुर्गांची राजधानी आणि मराठा आरमार दलाचं केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. दांडोसा म्हणतात त्याला.
केंद्रबिंदू आहे आणि जलदुर्गांची राजधानी, म्हणजे जेवढे जल पाण्यामध्ये आहेत सिंधुदुर्ग म्हणजेच मालवण, गंजिरा, त्यांची ही राजधानी म्हणून याला ओळखलं जातं. महाराजांनी हा किल्ला एकमेव असेल की त्याच्या स्वहस्ते हा झेंडा फडकवला या किल्ल्यावरती. पहिला असेल रायगड, राजगड, त्याच्यानंतर विजयदुर्ग. डोहासमोर बघा दिसतोय व्हाईट तटबंदी. त्या व्हाईट तटबंदीच्या पलीकडे गोड्या पाण्याची विहीर आहे. आता आपण आहोत ते अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्रात. समुद्राचं पाणी खारं असतं. त्या भिंतीच्या पलीकडे गोड्या पाण्याची विहीर आहे. वर्षाच्या 12 महिने कधी या किल्ल्यावर या, त्या विहिरीचं पाणी कधीही आटत नाही. जे समोरचा बुरुज दिसते त्या बुरुजाचं नाव आहे दर्या बुरुज. या बीच साईडचा सर्वात मोठा बुरुज. जे किल्ल्याचं बांधकाम केलं त्याला हेमाडपंथी बांधकाम म्हणतात. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर बघितलं असं तर त्याच्यासारखं सेम आहे. मेल टू मेल दगड अडकवलेला आहे, लॉक केलेला आहे. जरी खालचा दगड कोसळला तरी वरचा दगड कोसळणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे. समोर होऊ शकता खालचा दगड कोसळला आहे तरी वरचा दगड कोसळला नाही. लॉकिंग सिस्टम वापरली आहे. जे समोर माणसं दिसतात बघा उभी आहे, ते जे 2 मजली आणि 3 मजली दिसते घर, पहिलं आहे ते माडी आणि दुसरं आहे ते क्वीन पॅलेस म्हणजे राणी महाल. इथे बघा आपण मग बोटीमध्ये चढलो, तिथून जे समोर दिसते बघा हे तटबंदी दिसते बघा बीच साईडला, बीचच्या बाजूला तटबंदी दिसते बघा, त्याच्या बाजूने खंदक आहे. किल्ल्याला चारी साईडने पाण्याने घेरलेलं होतं म्हणून या किल्ल्याचं नाव ते घेरिया. विजय म्हणजेच काय तर आपण जिंकलो आणि दुर्ग म्हणजेच काय तर चारी साईडने पाण्याने घेरलेलं असं नाव ठेवलं विजयदुर्ग. जो आतमध्ये लोखंडी पाईप दिसतोय त्या लोखंडी पाईप आणि हा बुरुज दिसतोय ढासळलेला, त्याच्या दोघांच्या मधोमध बरोबर या किल्ल्यावरील सर्वात मोठा भुयारी मार्ग. त्या राईट हँडला बघा जी उंच उंच झाडं दिसतात बघा, त्या साईडला उंच जी काळी छोटीशी मस्जिद टाईप बघा, त्यांचा कळस सारखा आहे बघा वरती, ती काळी काळी घरं दिसतात बघा. त्याच्या थोडा मागे कौलारू एक घर आहे, इथून दिसणार नाही, तिथे जाणार तर तुम्हाला दिसेल. जायला देत नाही, परमिशन नाही आहे, पण तिथे एक झोपांचा वाडा आहे. झोपांचा वाडा म्हणजे जावळीचे मोरे. जुळबी पदवीधर नावाचे सरदार करण्यात आले, सरदार आनंदराव जुळब यांचा वाडा आहे. त्या वाड्याच्या देवघरामध्ये भुयारी मार्ग तो बाहेर पडतो. शत्रूने जर हल्ला केला तर या पळवाटेने आपण पळू शकतो असा त्यावेळेचा गनिमिकावा. त्यावेळेचा शब्द 7 वाटा म्हणजे 7 वेगवेगळ्या वाटा असायच्या. आपला आता शब्द बुलबुलैया. त्यासारखा त्या भुयारी मार्गाचा वापर केला. आणि जी काळी काळी 2 मस्जिद टाईप सारखी तुम्हाला घरं बोललो बघा, त्या सती आहेत. सती जाण्याची प्रथा माहितीच आहे. पुरुष मेल्यानंतर स्त्री अग्नीमध्ये उडी मारायच्या. त्या 2 झुळप्यांच्या सती आहेत. त्या राजाराम मोहन राव यांनी ती बंद करण्यात आली आहे, पण त्या तुम्ही जर गेला तर त्या प्राचीन काळातल्या सती आहेत, बघून दिसून येतील तुम्हाला. आणि तिथे आपण बोटीमध्ये चढलो, तिथून समोर जर आला हा बघा ही जी वाट दिसते वॉकिंग डिस्टन्स ठेवून येते म्हणजे 2 मीटरच्या अंतरावरती तुम्ही चालत याल तर तुम्हाला हा बीच दिसून येईल, नीट अँड क्लीन आणि पोहण्यायोग्य. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला किल्ल्याची माहिती कमेंटमध्ये जरूर सांगा. मित्रांनो, या लेवलचा पार्ट 2 बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.